आपण माऊलीच्या पहिल्या ओळीचं स्मरण करू. ओम नमो झी आत्या वेद प्रतिपात्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. आपण काल प्रस्तावनामध्ये पाहिलं की बाबा मुक्तानंद यांनी आपला हा ग्रंथ पूर्णतः आपल्या मातेस आणि माता समान ज्या स्त्री साधकांनी त्यांचं पालनपोषण केलं त्या सर्वांना समर्पित केलेला आहे. आणि तिथे ते सांगतायत की जे त्यांच्या साधकावस्थेमध्ये 15 वर्ष वय असताना त्यांनी आपल्या आईला सोडून आईबाबांना सोडून ते घराबाहेर पडले आणि त्यानंतर ते जिथे वास्तव्य त्यांनी केलं तिथे स्थानिक असलेल्या मातांनी ह्या बालकाची तपस्या बघून त्या मातांनी त्यांचा कठोर निष्ठुर असा स्वभाव सहन केला आणि त्यांचे सर्व काही ज्या जीवन जगण्यासाठीच्या मूलभूत गरजा असतात त्या त्यांनी पुरवल्या. आणि इथे ते स्पष्टपणे त्यांच्या स्वभावाचं त्यांनी वर्णन केले की किती ते निष्ठुर होते आणि किती मिजाज होती. तर हे आहे की इतकं ट्रान्सपरंट त्यांनी विश्वासमोर मांडलेलं आहे आणि त्या मातांना माफी मागितले, त्यांना वंदन केले आणि हा ग्रंथ पूर्णतः मातांना समर्पित केलं. हे जेव्हा वाचत होते किंवा नंतर मनात चिंतन आलं की आपल्याही जीवनात आपली माता तर आहेच आहे अग्रगणी, की जी आपल्याला विश्व दाखवण्यासाठी आणि आपल्याला संस्कार करण्यासाठी आणि प्रेम करण्यासाठी लालन पालन करण्यासाठी निमित्त झाली. पण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अशा असंख्य माता आहेत की ज्या आपल्याला त्या त्या टप्प्यात जीवनाच्या टप्प्यात आपल्याला आपल्या मैत्रिणीच्या रूपात, आपल्याला आपल्या शिक्षिकेच्या रूपात, आपल्याला आपल्या वेगवेगळ्या रूपांमध्ये त्या आपल्या स्त्री ह्या सहवासात आलेल्या आहेत आणि त्यांनीसुद्धा आपल्या जीवनात आपणाला समृद्ध केलेलं आहे. तर हे आपण आज आपलं जेव्हा ध्यान थोड्या वेळासाठी करू तर अशा सर्वच स्त्रियांना की ज्यांनी आपल्याला प्रेम दिलेलं आहे आपणही त्यांना आठवण करून प्रत्येकाला आपण आपली एक कृतज्ञता व्यक्त करू. हे थोडंसं जाणवलं ह्या सगळ्यात. कारण आपल्या शेजारची काकी असतात त्यासुद्धा आपल्याला कितीतरी वेळा आईसारखं सांभाळतात. आपल्या शिक्षिका असतात त्या तेवढं प्रेम देतात. सगळ्या प्रत्येक ठिकाणी ते आपल्याला मिळत जातं. तर आपणही ती कृतज्ञता व्यक्त करू असं ह्या पहिल्या समर्पण भागातून आपल्याला ते थोडं स्पर्श झालेली गोष्ट आहे. आज आपण पुढचा भाग वाचूयात. आपण आधी हिंदीमध्ये वाचलेलंच आहे परंतु मराठीतला आपण आता आस्वाद घेऊया. तर प्रकरण पहिलं आहे परमात्म प्राप्तीचा उपाय. परमात्म प्राप्तीचा उपाय. परमेश्वर सर्वव्यापक, पूर्ण आणि नित्य आहे, परंतु तो साऱ्या जीवसृष्टीला अंतर्बाह्य व्यापून असला आणि अंतरात्म रूपाने सर्वांच्या हृदय मंदिरात वास करीत असला तरी काही थोड्या व्यक्तींनाच त्याची ओळख पटते. इतकेच नव्हे तर परमेश्वर हृदयात तर नाहीच, पण त्रिभुवनातही शोधून सापडणार नाही अशीही काही लोकांची चुकीची समजूत आहे. परमेश्वरवाद मिथ्या आहे असे आजकाल समजले जाते. काही लोक स्वतःला निसर्गवादी म्हणवतात. ते म्हणतात की प्रकृती किंवा स्वभाव हे सृष्टीचे मूळ कारण आहे. अणु परमाणूंच्या संयोगाने सृष्टी निर्माण झाली असून इतर कोणीही तिची रचना केलेली नाही असे ते मानतात. दूर ईश्वरवादी मताप्रमाणे ईश्वर हृदयात विराजमान नसून तो दूर कुठेतरी वैकुंठात, कैलासात, नाहीतर 5व्या किंवा 7व्या आसमानात राहत असतो. काही नवमतवादी तर ईश्वराचे अस्तित्वच मानायला तयार नाहीत. ते म्हणतात ईश्वर असता तर दुनियेकडे इतकी विषमता, दुःख, कष्ट कशाला निर्माण झाले असते. कुठे अतिवृष्टी तर कुठे अवर्षण, कुठे दुष्काळ तर कुठे सुकाळ, अशी विषमता कशाला दिसली असती.
वेळेवर पाऊस नाही, प्यायला पाणी नाही. पाणी दिसते ते फक्त डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंचेच. खायला पोटभर अन्न नाही. झाडपाला खाऊन जगावे कसे तरी. राहायला घर नाही. लज्जा निवारणाला साधे वस्त्रही नाही. अशी दुर्दशा का होते? अशा प्रकारे ही मंडळी अनेक शंका कुशंका तर्कवितर्क करीत असतात आणि आपले हृदय श्रद्धारहित आणि शुष्क करून टाकतात. तर अशा प्रकारे विविध मतमतांतरे दिलेली आहेत. कोण म्हणतं की सर्वत्र चराचरात भगवंत आहे, कोण म्हणतं की फक्त विज्ञानवादी आहेत ते म्हणतात अणुपरमाणू हेच जी प्रकृती आहे तेच भगवंत आहे, तर कोण कुठे दूर आहे भगवंत असं म्हणतं. तर हे सगळे आजची परिस्थिती वर्तमानातली पाहून अनेकांना असं वाटतं की भगवंत जर असता तर इथे एवढी अशी परिस्थिती कशी, इतकी विषमता, इतकं भ्रष्टाचार म्हणा किंवा इतकं हिंसा कशी दिसली असते. तर अशी विविध मतमतांतरं आहेत आणि ह्या विविध मतमतांतरामुळे आपल्याच हृदयात असलेल्या आणि अंतर्बाह्य जो भगवंत व्यापून आहे त्या भगवंतापासून माणूस दूर जातो आणि आपलं हृदय तो खराब करून घेतो ह्या शंका कुशंका विविध मतांमुळे, असं इथे बाबा मुक्तानंद आपणाला सांगतायत. आणि इथलं पहिलंच वाक्य आहे की परमेश्वर सर्व व्यापक, पूर्ण आणि नित्य आहे. पूर्ण आहे, नित्य आहे आणि सर्वत्र त्याची सत्ता, त्याची ऊर्जा भरून राहिलेली आहे ह्या सृष्टीमध्ये. आणि तो साऱ्या जीवसृष्टीला अंतर्बाह्य व्यापून राहिला असला आहे आणि अंतरात्म रूपाने सर्वांच्या हृदय मंदिरात वास करीत आहे. असं असलं तरी सुद्धा फार थोड्या लोकांना त्याची जाणीव होते की माझ्या हृदयात ते तत्व आहे. मी जे पाहते तिकडे प्रत्येक आकारामध्ये ते तत्व आहे. प्रत्येक आकाराच्या हृदयात, मग तो प्राणी असो, पक्षी असो, माणूस असो की वनस्पती असो की मासा असो, प्रत्येकाच्या आतमध्ये ते तत्व आहे. हे फार कमी लोकांना त्याची जाणीव असते आणि त्या जाणीवेतनं फार कमी लोक आचरण करत असतात. हे इथे बाबा मुक्तानंद सांगतायत. कारण का की वेगवेगळी मतं आहेत, त्या मतांनाच कवटाळून माणसाने त्याचं हृदय खराब करून टाकलं, त्यामुळे तो त्याची अनुभूती घेऊ शकत नाही. पुढे ते म्हणतायत की जगामध्ये धनधान्य समृद्ध असे काही देश आहेत, परंतु या समृद्धीमागे त्यांची तपस्या आहे, पुरुषार्थ आहे. जपानचेच उदाहरण घ्या. तिथे शेतीला उपयुक्त जमीनही नाही, तरी सुद्धा हा छोटासा देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. कारण ते लोक धान्य उत्पादनाच्या कलेची श्रद्धापूर्वक उपासना करतात. अजगर न करे चाकरी, पंछी न करे काम असल्या अकर्मण्यतेवर त्यांचा विश्वास नाही. कर्तव्यशून्य आळशी जीवन जगायचे आणि पोटभर अन्न मिळत नाही म्हणून ईश्वरावर रुसून अस्तित्वच नाकारायचे, हा मूर्खपणा नव्हे तर काय. आपली गरज भागावी, आपला संसार सुखाने चालावा या अपेक्षेने परमेश्वराशी असे वाणिज्य कोणी करू नये. परमेश्वर आहे यात शंकाच नाही, परंतु परमेश्वर विन्मुख होऊन श्रद्धाहीन जीवन जगल्याने मनुष्याची दुर्दशा होते. इथे दिले की व्यवहार कोणी करू नये, वाणिज्य म्हणजे व्यवहार. अनेक जण आज जी भक्ती आहे किंवा श्रद्धा आहे किंवा भगवंतावर विश्वास आहे तो या व्यवहारावरती आधारित अनेक जीवांचा आहे, इथे ते दिलेलं आहे. तर असा व्यवहार भगवंताशी कोणी करू नये आणि त्यावर आधारित आपली भक्ती श्रद्धा असू नये, हे पण इथे दिलेलं आहे. आता पुढे म्हणतायत, माझ्या परिचयाच्या एका कुटुंबात 7 डॉक्टर होते. एकदा त्या कुटुंबातील एक मुलगा आजारी पडला. सर्वांनी मिळून त्याच्यावर उत्तम उपचार केले, परंतु गुण काही केल्या येईना. कारण तो मुलगा कुणालाही पत्ता न लागू देता मनाला येईल ते गुपचूप खाऊन कुपथ्य करीत असे. त्यामुळे त्याचा आजार वाढला आणि त्याला एका 3ऱ्याच डॉक्टरांच्या इस्पितळात ठेवावे लागले. अर्थातच इस्पितळातील कडक देखरेखीमुळे त्याचे कुपथ्य आपोआप थांबले आणि त्याचा आजार बरा झाला. अशी वस्तुस्थिती असताना त्या कुटुंबातील डॉक्टरांच्या औषधालाच गुण नव्हता असे म्हणणे योग्य होईल का? त्याचे कुपथ्य तो भोगीत होता.
त्याला डॉक्टर काय करणार? याच न्यायाने मनुष्य देखील आपल्याच कर्माचे फळ ईश्वरापासून प्राप्त करून घेत असतो. जसे कर्म तसे फळ असतो. इथे आता कर्म सिद्धांत सांगत आहेत की हे एकतर त्यासाठी उदाहरण पण आपल्याला दिलेलं आहे की जे काही आपण अनुभवतोय, जे काही आपण जगतोय, जे काही आपण संसार असो, कुठलीही घटना असो, जे काही आपल्याला मिळतं, जे काही आपल्याला मिळत नाही, ते सर्व आपल्या कर्माचं फळ आणि आपल्या आणि ते फळ ईश्वरी नियमानुसार होतं. परंतु कर्म आपणच करतोय, तर ते आपल्यानुसार आहे. आणि त्यासाठी सुंदर उदाहरण दिले की एका घरात सगळेजण डॉक्टर आहेत, पण त्या घरातला मुलगा काही केला बरा होत नाही, तर ते डॉक्टर कमी नाही पडत आहे, तर तो मुलगा कुपथ्य करतोय. तसंच काही जणू आपल्या अंतरी आपल्या हृदयातच भगवंत आहे, परंतु आपण अनेक जन्मात ह्या देहात आल्यामुळे जो खेळ केलाय तो भले भगवंत आपल्या आतमध्ये आहे, तर आपण जीवनमुक्त अवस्थेतच जगलं पाहिजे. तसं न होता आपण आपले ह्या देहात आल्यामुळे वेगवेगळे खेळ करतोय आणि त्यामुळे जणू काही ह्या मुलासारखी आपली अवस्था अनेक जन्म झाली आहे, ह्या जन्मातही काही झाली आहे. तर त्यातनं आता सोडवणूक आपणच आपल्याला करायला लागेल. तर इथे एक त्या पद्धतीने सुंदर उदाहरण पण दिलेलं आहे. पुढे बाबा मुक्तानंद म्हणतात, म्हणजे इथे डॉक्टर आपल्याच आतमध्ये आहे, त्या घरातच होता, तसंच डॉक्टर असूनही आपण मुक्तीकडे पण आता आपली वाटचाल छान सुरू झाली आहे, ह्यात शंकाच नाही आहे. आणि आपलं तर आता सर्वांचंच आपलं एक म्हणजे आपण खूप खात्री आहे आता आपल्याला की जीवनाचं नक्कीच सार्थक होतंय सर्वांच्याच. तर बाबा म्हणतायत पुढे, परमेश्वराविषयी अनुमान करीत बसणे व्यर्थ आहे. ईश्वर पूर्ण प्रकट आहे पण सूक्ष्म आहे. परमेश्वराविषयी अनुमान करीत बसणे व्यर्थ आहे. ईश्वर पूर्ण प्रगट आहे पण सूक्ष्म आहे. आपल्या साऱ्या अंतर्बाह्य क्रिया स्वतः निष्क्रिय राहूनही तोच करवीत असतो. त्यांचा तो आधार आहे. आपल्या भारतवर्षात अशी अनेक अद्भुत स्थाने आहेत की जेथे सिद्ध लोकांची आजही वस्ती आहे. पण आपल्याला ती दिसतात का? ती आपल्या स्थूल दृष्टीला कधीच दिसत नाहीत, म्हणून अशी सिद्धभूमीच अस्तित्वात नाही असे म्हणता येणार नाही. हे खूप सूक्ष्म दिलेलं आहे इथं. आता इथं ह्यामध्ये जे सूक्ष्म तत्व, भगवंताची चेतना जी आपल्या आतमध्ये आहे, जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा तो जीव कसा आतमध्ये प्रवेश करतो नाही, कधी तो जीव प्रवेश केला आणि ते गर्भधारणा झाली हे नाही लक्षात येत. त्याचप्रमाणे एक मृत्यू होताना ते इतकं सूक्ष्म तत्व आहे, कधी बाहेर पडलं काहीही कळत नाही, इतकं ते सूक्ष्म तत्व आहे. आणि हे सांगण्यासाठी ते आपल्याला सांगतायत की सूक्ष्म लोक, की असाच सिद्ध लोक आहे. म्हणजे इथे दिलंय बघा, खूप सूक्ष्म आहे. आपण ह्यावरती थोडं आता अनुभव पण मी आता सांगेन की जे आत्ता ऐकलेत मी, 2 अनुभव ऐकलेत खूप सूक्ष्म लोकांचे. तर बघा हा, इथे दिलंय की आपला साऱ्या आता भगवंत जे आहे ईश्वर पूर्ण प्रगट आहे पण तो सूक्ष्म आहे. आपण जिवंत आहोत ह्यातनं आपण अनुमान लावू शकतो की ती ऊर्जा आपल्या आतमध्ये आहे, पण तो सूक्ष्म आहे हे. आणि तसंच इथे दिलंय, आणि आपल्या साऱ्या क्रिया त्याच्याच आधारे होतात. तो करत नाही, तो निष्क्रिय आहे, परंतु त्याच्या चेतनेत, त्याच्या प्रकाशात, त्याच्या ऊर्जेत आपण सर्व क्रिया करतोय. आणि ह्या सर्व क्रियांचा आधार तो आहे. आपल्या अंतर्बाह्य क्रिया आणि विश्वातल्या प्रत्येक क्रियेचा आधार हे ईश्वरी तत्व आहे, परमात्म तत्व आहे. तर इथं दिलंय की आपल्या भारतवर्षात अशी अनेक अद्भुत स्थाने आहेत की जेथे सिद्ध लोकांची आजही वस्ती आहे. पण आपल्याला ती दिसतात का? ती आपल्या स्थूल दृष्टीला कधीच दिसत नाहीत, म्हणून अशी सिद्ध भूमीच अस्तित्वात नाही असे म्हणता येणार नाही.
तर इथे सिद्धलोक म्हणून आहे की जिथं हे ह्या संदर्भातला पण एक व्हिडिओ जर मिळाला तर मी पाठवेन. बाबा मुक्तानंदांचेच शिष्य आहे साई काका म्हणून. मी त्यांना भेटली आहे. फारच म्हणजे त्यांचे यूट्यूबवरती पण खूप सुंदर सुंदर प्रवचनं आहेत. फार सुंदर सुंदर प्रवचनं म्हणण्यापेक्षा त्यांना शिष्यांनी विचारलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं आहेत. तर साई काकांचा एक व्हिडिओ मला मिळाला तर मी तो पाठवेन सिद्धलोकाच्या बाबतीत. तर सिद्धलोक जे आहेत की जे अशा ह्या महान विभूती आहेत आणि त्या सूक्ष्म देहात आहेत, सूक्ष्म रूपात आहेत, तर त्यांचं पण निवासस्थान आहे. तर ते सिद्धलोक आहे आणि त्या संदर्भात साई काकांना आलेली अनुभूती त्यांनी सांगितलेली आहे. आणि आता ह्या संदर्भामध्ये दोन मी अनुभव सांगेन इथे. की आता मी इथे गेले होते भोपाळला. जेव्हा गेले होते तेव्हा माझ्यासोबत एक साधक होते गोव्याचे, मुंबईतच वास्तव्य राहिलेले, 45 वर्ष वय असलेले. आणि त्यांनी गेले 12 वर्ष ते त्यांच्या गुरूंच्या समवेत भारताबाहेर आणि भारतातही अनेक यात्रा त्यांनी दौरे केलेले आहेत आपल्या वेद संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्याच्या निमित्ताने. तर त्यांचे गुरु आहेत सांगलीचे चितशक्ती गाडगीळ म्हणून आहेत, स्त्री सद्गुरू आहेत त्या. आणि तर एका दौऱ्याच्या दरम्यान ते बँगलोरला दौऱ्याला होते आणि बँगलोरच्या एका साधकाकडे त्या अग्निहोत्र करत होत्या. आणि अग्निहोत्र करत असताना केल्या झाल्यानंतर त्यांना विचारलं की इथे नाथांचं स्थान आहे का. तर त्यांनी सांगितलं की हो, इथे रेवणनाथांचं स्थान आहे. 9 नाथांपैकी एक रेवणनाथ आहे, त्यांचं स्थान इथं आहे. आणि मग ते दुसऱ्या दिवशी त्या स्थानी जाऊन आले. शोले पिक्चरचं जे शूटिंग झालंय ते तिथे त्या स्थानी झालंय, तिथं रेवणनाथांचं स्थान आहे. तर हे त्यांनी का विचारलं, कारण का की अग्निहोत्र करत असताना त्यांना जाणवलं की त्या घरामध्ये त्यांच्या दरवाजातून, घराच्या दरवाजातनं सूक्ष्म देहाने नाथ आलेत आतमध्ये. आणि त्या नाथांचं जे छाती होती, ती नाथांची छाती ही दरवाजाच्या उंचीची होती. आणि ते नाथ त्या सूक्ष्म शरीराने तिथं उपस्थित राहिले आणि ते अग्निहोत्राच्या वेळेला तिथं उपस्थित होते. आणि त्यामुळे आता ह्या ज्या सद्गुरू शक्ती आहेत त्या अत्यंत उच्च कोटीच्या आहेत की त्यांना हे सूक्ष्मातलं सर्व दिसतं. सूक्ष्म शक्ती सर्व काही त्यांना दिसतात, त्या अनुभूती होतात आणि त्यामुळे त्यांना त्या दिसल्या. आणि आता पण 9 नाथांपैकी असं चेहरे नक्की कुठले नाथ हे त्यांना विचारलं की इथं कुठलं स्थान आहे का. तर मग तेव्हा सांगितलं की इथे रेवणनाथांचं स्थान आहे. आणि हा एक अनुभव आहे. दुसरा एक अनुभव असा की त्या अशाच दौऱ्यावर होत्या आणि साधक होते सगळे, खूप त्यांचा प्रवास झाला, थकले आणि नंतर मग संध्याकाळची अग्निहोत्राची वेळ होती. तर ह्या म्हणाल्या तुम्ही थकला असाल तर राहू द्या. पण नंतर त्यात स्वतः पण थोड्या पडल्या, विश्रांती घेतल्या, पण मधनच त्या उठल्या आणि म्हणाल्या की सगळेजण आलेत, आपण अग्निहोत्र करूया. मग त्यांच्यासोबत हा जो साधक होता, जो माझ्यासोबत आता भोपाळला होता प्रवासात, तर मग त्याने विचारलं कोण आले ती. तर त्याला मनात आलं इथं तर कोण दिसत नाहीत आणि ह्या म्हणतात सर्वजण आलेत, आपल्याला अग्निहोत्र करायला पाहिजे. तर मग त्यांनी सांगितलं की इथल्या स्थानिक देवता, नागदेवता, स्थानिक देवता ह्या सर्व इथं आलेल्या आहेत अग्निहोत्राची अनुभूती घ्यायला, अग्निहोत्रासाठी आल्यात, तर आपल्याला अग्निहोत्र करायला पाहिजे. आणि मग त्यांनी ते अग्निहोत्र केलं आणि झालं. तर अशा पद्धतीने या सूक्ष्म शक्ती असतात आणि येतात तिथं. आपण ते पाहू नाही शकत, परंतु हे 2 अनुभव मला फार तिथे भोपाळच्या ठिकाणी ऐकायला मिळाले. हे भाग्य आहे. आणि माझी परंपरा आहे गुरुदेवांची, ती रेवणनाथांची आहे. हे अजून विशेष गोष्ट आहे. 9 नाथांपैकी नेमकं रेवणनाथांचाच मला अनुभव ऐकायला मिळाला. ह्यामध्ये पुढे जाऊन कळेल की काय योजना आहे भगवंताची. ह्या सूक्ष्म शक्ती आहेत आणि म्हणून सद्गुरु तत्व हे शरीरधारी असो किंवा गुप्त असो, आपण आपल्यासाठी ते सेवक होऊन आपलं काम म्हणजे आपल्याला मदत करतात. इतकं ते महान तत्व आहे. इतकी सोन्यासारखी संधी चालून आली आहे, सोडायची नाही कोणी. नाम घ्यायचं आणि कवटाळायचं
कवटाळायचं. कारण एकदा कवटाळलं ना, महाराजांचं चरित्र आपण पुढे अभ्यास करूच. गोंदवलेकर महाराजांचं चरित्र, वंदनाताई आहे तिथे, महाराजांनी सांगितलेलं आहे, ह्याच जन्मातलं नाही तर आपला शिष्य जोपर्यंत तो पूर्णत्व अनुभवत नाही, जोपर्यंत तो पूर्ण शुद्ध होत नाही, असा एकदम चकचकत नाही, तोपर्यंत तितके जन्म आपले सद्गुरू आपले पाठीराखे असतात. बरोबर आहे ना वंदनाताई? महाराजांनी हे सद्गुरूंचं कार्य काय असतं हे सांगितलेलं आहे त्यांच्या चरित्रामध्ये. तर एवढी खात्री, एवढा भरोसा आणि एवढी साथ कुठला देहदारी देऊ शकेल? नाही देऊ शकत कुठला. तर त्यामुळे आपणाला सर्वांना ह्या महान विभूतींना कवटाळायलाच पाहिजे. आणि आपल्या जीवनात त्या आहेत तर त्यांच्यावरती अजून प्रेम घट्ट करायला पाहिजे. नसतील तर भगवंताकडे प्रार्थना केली पाहिजे की मला तुम्ही सद्गुरू आणा किंवा तुम्ही माझे सद्गुरू व्हा. डायरेक्ट भगवंत, पण भगवंत पण असा आहे की तो नाही, त्याला सद्गुरू तत्वच त्याने तयार यासाठी केले की ते मध्ये असल्याशिवाय आपण नाही भेटू शकत त्याला, भगवंताला. तर ही गोष्ट आहे. तर आपण आता पुढे बाबा मुक्तानंद म्हणतायत, तेच इथे सांगतायत की आपल्या स्थूल दृष्टीला हे सूक्ष्म लोक कधी दिसत नाही किंवा ह्या सूक्ष्म शक्ती दिसत नाहीत, म्हणून अशी सिद्धभूमीच अस्तित्वात नाही असे म्हणता येणार नाही. तर ती अस्तित्वात असते. आज गोंदवलेला पण 110 वर्ष ह्या डिसेंबरला झाले महाराजांच्या निर्याणाला. पण अन्नदान आणि सतत तिथे चालू आहे. मला वाटतं जगाच्या पाठीवरती हे इतकं मोठ्या प्रमाणात अन्नदान होणारी आणि महाराजांच्या नंतर इतकी योजना व्यवस्था चालू असलेलं ठिकाण बोटावर मोजण्यास इतके असतील किंवा एकमेव असू शकतं हे ठिकाण, असं वाटतं, जाणवतं. आता पुढे बघूया की बाबा म्हणतात, आपल्या अंतरात एक महान कार्यकारी दिव्य शक्ती प्रगट रूपाने वास करीत असते, परंतु स्थूल दृष्टीला गोचर होत नाही, म्हणून ती अस्तित्वातच नाही असे म्हणणे हा कोरडा बुद्धिवाद ठरेल. परमात्मसत्ता या जगताला अंतर्बाह्य व्यापून राहिली आहे, म्हणून या जगात आपण राहू शकतो. परमात्माच नसेल तर कोणीही जिवंत राहू शकणार नाही. मग नीटनेटका संसार करणे तर दूरच राहिले. जीवनात जे काही रुचकर झाले आहे ते केवळ परमात्म्याच्या अस्तित्वामुळे झाले आहे. परमात्म्याचा महिमाही अपार आहे. त्या अनंताच्याच रुचीचा आणि माधुर्याचा आपण अनुभव घेत असतो. या जगात प्रतिबिंबित झालेल्या परमेश्वराच्या आनंदाचा आपणही आपल्या अल्प व्यवहारात आणि उपभोगात अल्पतृप्तीच्या रूपाने अनुभव घेत असतो. अन्नाची रुची, पाण्याची गोडी, रागरागिणींचे सुरेल आलाप, उमलत्या फुलांचे मधुर हास्य आणि बालकांची किलबिल या साऱ्यांमध्ये परमेश्वराच्या या आनंदाची छाया पडलेली असते. रंगीबेरंगी फुलात परमेश्वराचे तेज नसते तर आपल्याला त्यांचे आकर्षणच वाटले नसते. आंबा, अननस, संत्रे, डाळिंब इत्यादी फळात ईश्वरीय सौंदर्य, माधुर्य आणि रुची नसती तर ती इतकी गोड लागली असती का? त्यांच्यातील भगवत तत्वामुळेच ही गोडी आणि रसमय मधुरता त्यांच्यात निर्माण झाली आहे. साधेच निर्मळ पाणी पण किती गोडी आहे त्यात. सूर्याच्या रंगीबेरंगी तेजस्वी किरणांनी कसे प्रफुल्ल वाटते. बालरवीच्या सुकोमल किरणांचा स्पर्श होताच कमळे उमलू लागतात. वृक्षलता आनंदाने डोलू लागतात. पक्षी आनंदाने गाऊ लागतात. नीट लक्षपूर्वक पहा, सूक्ष्म दृष्टीने पहा. या वृक्षलता आणि ही सूर्यकिरणे परस्पर प्रेमाने एकमेकांना आत्मसमर्पण करून मूकमिलनाचा आनंद लुटीत आहेत. आत्मसमर्पणाच्या या यज्ञाच्या रूपाने त्यांचे जणू काही परस्पर पूजन चालले आहे. मंद मंद वाऱ्यामध्ये केवढा दिव्य नाद भरला आहे. त्याचा स्पर्शही किती मधुर, शीतल, सुखद आहे. हा सारा प्रगट परमेश्वराचा प्रेमविवाह आहे. परंतु परमात्म्याची ओळख नसल्यामुळे मनुष्याला या चैतन्यमय विश्वातही काहीतरी विपरीत दिसू लागते. ज्ञानही नसल्यामुळे त्याला हा न्यूनाधिक्याचा भास होत
असतो. इथे आता आपल्या अंतरी जसा भगवंत हृदय मंदिरात आहे प्रत्येकाच्या, ते आधी सांगितलं. आणि सिद्ध लोकाविषयी सांगितलं की ह्या सूक्ष्म शक्ती आहेत, ज्यांनी पूर्णत्व अनुभवलेलं आहेत आणि त्या सूक्ष्म रूपात आहेत. आपले सर्व संत आहेत हे महान विभूती, तर ते सिद्ध लोकही आहे जे आपल्याला दिसत नाही, पण त्यांचं पण वसतिस्थान आहे. ते आपल्याला सांगितलं ह्या सूक्ष्म गोष्टी. आणि त्यानंतर पूर्ण जसं माझ्या आत आहे भगवंत, तसं बाह्य कसं आहे, तो बाह्यही आहे. म्हणून आपण इथे सुखाने किंवा तृप्तीने किंवा एका प्रेमाने आनंदाने नांदू शकतो. ह्यासाठी संपूर्ण सृष्टीचं वर्णन केलेलं आहे इथे बाबा मुक्तानंदांनी. तर खूप सुंदर शब्दात लिहिलंय की बालरवी लिहिलंय. बालरवीचं किरणं आहेत तेव्हा कशी कमळं उमलतात, म्हणजे त्यांचं कसं एकमेकांशी समर्पण होतं. सूर्याची किरणं कमळावरच्या कळ्यांवरती पडतात, ते उमलतात, एकमेकांना समर्पित होतात. तर ह्या प्रकारे त्यांनी सृष्टीतलं इथे दिलंय की प्रेम प्रवाह कसा असतो परमेश्वराचा, तो दिलेला आहे. आता पुढे ते म्हणतायत की हे जगत परब्रह्माचेच पूर्ण प्रतिबिंब आहे. सर्व खल्विदम ब्रह्म हे वेदांत कथन सर्वथा सत्य आहे. हे जगत परब्रह्माचेच पूर्ण प्रतिबिंब आहे. सर्व खल्विदम ब्रह्म अर्थात हे वेदांत कथन सर्वतः सत्य आहे. सारे काही परमात्म्याचे स्वरूप आहे. सारे देश, सारी तीर्थे, सारी नामे परमात्म्याचीच द्योतक आहेत. उच्च नीच भेद हा व्यक्तिमात्राचा दृष्टीदोष आहे. वास्तविक भूतलावरील सर्व स्थाने प्रभूची क्षेत्रस्थाने आहेत. सारे जलाशय म्हणजे परमेश्वराची तीर्थे आहेत. जगातल्या साऱ्या साकार रूपांत परमात्म्याच्या नामाचाच ध्वनी उमटतो आहे. अनंताचा महिमा अनंत, नामे अनंत आणि लीलाही अनंत. परमात्म्याचा अंतच लागत नाही. कितीही शिकले तरी थोडेसे शास्त्र बाकीच राहील. कितीही तीर्थयात्रा केल्या तरी तीर्थस्थाने तरी शिल्लक राहतील. कितीही दूरवर दृष्टी फेकली तरी त्याच्याही पलीकडे काहीतरी पाहण्याचे राहून जाईल. भगवत तत्वाची अशी ही दिव्य व्यापकता, दिव्य विशालता आणि असा हा दिव्यातिदिव्य महिमा आहे. अल्प आयुष्य, क्षणभंगुर शरीर आणि आपत्तीयुक्त संसार अशी आपली दशा असल्यामुळे आपल्याला परमात्मा प्राप्तीची नितांत आवश्यकता आहे. परंतु त्याच्या प्राप्तीचा मार्ग फार कठीण आहे. मानवी परंपरेप्रमाणेच आता इथं सर्व दिलेलं आहे आपल्याला की पूर्णतः प्रत्येक भगवंताची व्यापकता इथं सांगितलेली आहे. प्रत्येक जे दिसतंय, प्रत्येक तीर्थ, प्रत्येक जे जलाशय आहे, प्रत्येक वनस्पती, प्रत्येक आकार, विश्वातला प्रत्येक, इथे आपण ज्ञानेश्वरीमध्ये पण पाहिलं की अणु एवढा पण भाग भगवंताशिवाय नाही आहे किंवा त्याच्या ऊर्जेशिवाय, त्याच्या चेतनेशिवाय नाही आहे, त्याच्या प्रकाशाशिवाय नाही आहे. इतकं व्यापून राहिलेलं आहे भगवंत, इतका व्यापक आहे. इतकं हेच इथे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि इतकं व्यापून असला तरी सुद्धा आपल्याला त्याची अनुभूती होत नाही, कारण आपण अडकलो आहे पूर्णतः आपल्या मी माझं ह्या संसारामध्ये आणि संसाराच्या आपत्तीत अडकलो आहे. म्हणून आपल्याला त्याची भेट होत नाही किंवा आपण अनुभवत नाही. इथे बाबा पुढे म्हणतात की मानवी परंपरेप्रमाणेच भगवत तत्वाचीही एक परंपरा आहे. अनादी परमेश्वरापासून जगाची परंपरा सुरू झाली आहे. या संबंधी पोकळ अनुमाने करीत बसून संशय निर्माण करणे योग्य नाही. एका बीजामध्ये त्याचे प्रतिबीज पूर्ण रूपाने उदित झालेलेच असते आणि जे आधी उगवले होते तेच पुढे उगवणाऱ्या बीजात असते. याच क्रमाने ब्रह्मापासून ब्रह्माचाच जन्म होतो. यावन मात्र मानवांचा एक मिनिट यावन मात्र मानवाचा हे काय शब्द, एक मिनिट आपण जरा टॉर्च लावूया. आत्मा यावन मात्र मानवांचा आत्मा परब्रह्म परमेश्वराचाच पूर्ण अंश आहे.
पूर्णातून पूर्णाचाच पूर्ण रूपाने उदय होऊन ते पूर्ण भावात पूर्णच राहते. हा नियम असूनही मनुष्याला मात्र अपूर्णाचाच अनुभव येऊन तो कासावीस होऊन रडत ओरडत का बसतो? स्वरूपाचे विस्मरण हे याचे कारण आहे आणि ते मिथ्या असले तरी त्याची फार मोठी शक्ती आहे. या विस्मरणालाच अज्ञान, अविद्या, माया किंवा मलदोष म्हणतात. हीच अविद्या नारायणाला नर, सदाशिवाला जीव आणि मुक्ताला बद्ध बनवते व मी आणि माझे या भावनेने संसारातील सुखदुःखादी द्वंद्व यातना भोगायला लावते, नाना प्रकारचे कष्ट देते. यातून सुटण्याचा एकच उपाय आहे परमात्म प्राप्ती किंवा आत्मदर्शन. आपण इथं थांबूयात. फक्त हे आपण उद्याला पूर्ण वाचूया, कारण हे अत्यंत समजणं आवश्यक आहे. तर इथं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की इथे दिलं की महत्त्वाचं म्हणजे हा पॅरेग्राफ आपण उद्या शांतीत वाचू. 10:15 झालेत, एनर्जी थोडी सगळ्यांचीच कमी झाली असणार आहे. तर आपण फक्त ह्याचा सार आता बघू की इथं आपल्याला सांगितलेलं आहे की पूर्ण विश्व म्हणजे अंतर्बाह्य विश्व हे भगवंताने व्यापलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं सांगितलं की आपल्या हृदय मंदिरात, प्रत्येक आकाराच्या हृदय मंदिरात भगवंत आहे आणि बाहेर सुद्धा भगवंत कसा आहे हे पूर्णतः सृष्टीचं वर्णन करून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि इथे दिलंय की असं सगळीकडे भगवंत तत्व, सगळीकडे त्याची चेतना व्यापून असून सुद्धा मानवाच्या आत आहे, बाहेर आहे, सर्वत्र आहे, तरी सुद्धा आपण ती अनुभूती घेऊ शकत नाही. कारण आपण स्वतःलाच कैद केले मी माझं या सगळ्या संसाराच्या जेलमध्ये आणि त्यामुळे त्या सगळ्या आपत्तीमध्ये आपण स्वतःला जखडून ठेवलेलं असल्यामुळे आपण अनुभवू शकत नाही आणि ते अनुभवणं कठीण आहे असं दिलंय. परंतु इथे आपल्याला पुढचं सूत्र त्यांनी दिलेलं आहे की मानवी परंपरा जशी आहे तसंच भगवंताची परंपरा जी आहे. तर आता इथे जे दिलंय प्रत्येक गोष्ट भगवंतातनं निर्माण झालेली आहे आणि तसंच आपलं आत्मतत्व सुद्धा त्याच्यातनं निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे जसा भगवंत पूर्ण आहे, जसे भगवंताचे सर्व गुण आहे तसंच आपणही आहोत हे या इथे दिलेलं आहे. आणि हे अनुभवण्यासाठी आणि ह्याच्यासाठी आपल्याला आहे की परमात्मा प्राप्ती किंवा आत्मदर्शन होईल तेव्हाच आपण हे अनुभवू शकतो. तर आपण इथं थांबूयात आणि आपण